हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर व्हेज जालफ्रेजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. इथे मी सगळ्या भाज्या रफली उभ्या उभ्या चॉप करून घेतला आहे. फ्लॉवर ब्लांच करून घेतला आहे. मग एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून सगळ्या भाज्या आपण हाय फ्लेमवर छान परतून घेणार आहोत. म्हणजे ते 60 to 80% कुक करून घेणार आहोत. ह्या आपण हाय फ्लेमवरच परतायच्या आहेत, म्हणजे त्याचा क्रंच मेंटेन राहतो आणि आतमधून शिजतात. मग वरतून थोडीशी काळी मिरी पावडर घातलेली आहे. मीठ घालायचं नाही. मीठ घातलं तर भाज्या सॉफ्ट होऊ शकतात आणि त्याला पाणी सुटतं. आता सगळ्यात शेवट मी कोबी आणि कांदा घातला आहे, कारण ह्या पटकन सॉफ्ट होणाऱ्या भाज्या आहेत. अशा प्रकारे सगळ्या भाज्या आपण हाय फ्लेमवर परतून घ्यायच्या आहेत. सगळ्या भाज्या मग आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि मग सेम कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत. तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाला की मग आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून ते सुद्धा छान परतून घ्यायची आहे. त्याचबरोबर कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट छान परतून झाली, कांद्याचा रंग बदलला की मग आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला इथे टॉमॅटोची, म्हणजे मी इथे 2 मोठ्या लाल बुंद टॉमॅटोंची प्युरी करून घेतलेली आहे. ही प्युरी आपण एका बाजूला तयार करून घ्यायची आहे. मग आपण आता कांदाही छान परतून झाला आहे. मग त्याच्यामध्ये हिंग, हळद, लाल तिखट, काश्मीरी चिली पावडर, किचन किंग मसाला असे बेसिक मसाले घालून घेणार आहोत. मग त्याच्यात टॉमॅटोची प्युरी घालून ती सुद्धा छान परतून घ्यायची आहे आणि थोडंसं मीठही घालायचं, म्हणजे टॉमॅटो लवकर शिजतील आणि ग्रेव्हीला तेल सुटेल. आपल्याला 5 ते 7 मिनटं परतल्यानंतर ग्रेव्हीला तेल सुटू लागतं. मग त्याच्यामध्ये आपण उकडलेले मटार घालणार आहोत. त्याचबरोबर ज्या भाज्या आपण हाय फ्लेमवर परतल्या होत्या त्यासुद्धा घालून घेणार आहोत आणि छानपैकी परतून घेणार आहोत. त्याचबरोबर भाजीची चव वाढावी याच्यासाठी मी इथे 2 चमचे इतकं टॉमॅटो केचप घालत आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग वरतून कोथिंबीर घालून सर्व करायचं आहे. अशा प्रकारे आपली व्हेज जालफ्रेजी बनवून तयार आहे. आता आपण ती सर्व करूया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माच होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटू एका नवीन